सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। आज अक्षय तृतीया। सर्व अच्युत गोत्रीय परिवारास तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। जीवाच्या मनात ईश्वराबद्दल आर्तता आवडी असेल तर जवळ काहीही नसले तरी जीवाकडून सेवादास्य व परमेश्वराच्या ठिकाणी नित्य निमित्त विधीच्या माध्यमातून उपहार व अवसर क्रिया करण्याचा योग घडवून आणतात, चरितार्थ करतात व जीवाचे मनोरथ पूर्ण करतात। याचा बोध या लीळेतून होतो। लीळा हे सकळही देवाचे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिंगार येथे असताना अक्षय तृतीयेचा दिवस होता, म्हणून देवाचे पूजन करावे या हेतूने एकायसा, जसमायसा आणि साधायसा या तिघी श्री स्वामींच्या दर्शनाला निघाल्या व देवाला अर्पण करण्यासाठी तिघींनी 3 गुळभेली गुळाच्या लहान मोठ्या आकाराची ढेप घेतल्या व रस्त्याने जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून खूप तहान लागल्यामुळे एका ब्राह्मणाच्या घरी पाणी पिण्यास थांबल्या व गुळभेली व पूजा अवसराचे साहित्य तेथेच ओसरीवर ठेवले व पाणी पिण्यास गेल्या। ब्राह्मणाच्या घरी नुकतेच गाय व्याली असल्यामुळे तिथे तिचे वासरू ओसरीवर आले व त्याने तिथे ठेवलेल्या 3 गुळभेलींपैकी 1 गुळभेली खाऊ लागले। तितक्यात साधायसा पाणी पिऊन बाहेर येत असताना तिने वासराला गुळभेली खाताना पाहिले। देवासाठी आणलेल्या 3 गुळभेलीपैकी 1 गुळभेली वासराने खाल्ली, म्हणून आता काय करावे? मी किती कम नशिबी व दुर्भागी आहे असा विचार करून साधायसाला काही सुचेना, कारण 3 गुळभेली एकसारख्या व एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे साधायसा विचार करते की आईच्या नावाची खाल्ली का बाईच्या म्हणजे आपल्या मोठ्या बहिणीच्या नावाची खाल्ली हे काही तिला आकलन झाले नाही, म्हणून माझी गुळभेली वासराने खाल्ली असे म्हणून उरलेल्या 2 गुळभेली तिने दोघींना दिल्या व प्रवास करत करत त्या स्वामींच्या दर्शनाला आल्या व श्री स्वामींचे दर्शन घेतले। मग तिघींनी 3 पुष्पहार समर्पित केले व देवाला उपहार म्हणून दोघींची 2 गुळभेली स्वामींना अर्पण केली। त्याचा स्वीकार करून श्री स्वामी साधायसाला म्हणतात, बाई, या दोघींनी आम्हाला गुळभेली अर्पण केली, पण तुम्ही तुमची गुळभेली आम्हाला अर्पण केली नाही असे का? त्यावर साधायसाने घडलेला सर्व वृत्तांत स्वामींना सांगितला व दुःख करून मोठ्याने रडू लागली। यावर श्री स्वामी म्हणतात, बाई, रडू नका, ही घ्या गुळभेली आम्हाला अर्पण करा, म्हणून स्वामींनी 1 गुळभेली साधायसाला दिली। यावर साधायसा म्हणतात, जी देवाचे ते देवासी काही द्यावे, म्हणजे तुमचेच घेऊन तुम्हाला अर्पण करायचे हे कसे? हे काही मला योग्य वाटत नाही। यावर श्री स्वामी म्हणतात, बाई, तुम्हापाशी काय असे? म्हणजे बाई, तुमच्याकडे देवाला देण्यासाठी काय आहे आणि तुम्ही काय घेऊन आलात? मनुष्य जन्माला येताना मोकळ्या हाताने येतो व जाताना सुद्धा तसाच जातो। श्री स्वामी म्हणतात, बाई, हे सकळही देवाचे। पत्रम पुष्पम फलम तोयम या सर्व भौतिक वस्तू ईश्वरानेच निर्माण केलेल्या आहेत, त्यावर सर्व सत्ता ईश्वराची आहे। मग यापेक्षा वेगळं जीव ईश्वराला काय देतो? मग साधायसाने श्री स्वामींनी दिलेली गुळभेली स्वामींना अर्पण केली। त्यात साधायसाचा समर्पण भाव होता, म्हणून जीवाचे ईश्वराप्रती समर्पण हे जीवाचे खरे समर्पण आहे। जीवाने ते शब्दातून, हृदयातून, अंतःकरणपूर्वक केले पाहिजे। लीळा अक्षय तृतीये लहामायसा आतीत उदकपान। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम डोमेग्राम येथे असताना अक्षय तृतीयेच्या दिवशी लखुबाईसा स्वामींना विनंती करून म्हणतात, जी मी आपले ठिकाणी अक्षय तृतीया करेल। यावर स्वामींनी लखुबाईसांच्या विनंतीचा स्वीकार केला। मग तिने सर्व साहित्य आणून चांगल्या प्रकारे स्वयंपाक बनविला। श्री स्वामींना मर्दना मादने केले, चांगल्या प्रकारे पूजा अवसर केला। स्वामींना आराधना झाली व नंतर स्वामींच्या ठिकाणी वाण म्हणून पाण्याने भरलेली घागर अर्पण केली। अशा प्रकारे लखुबाईसांनी आर्तता व आवडीपूर्वक
सर्व विधी केला. हे पाहून लहामायसा दुःख करू लागली. तिला वाटले, लखुबाईसा किती दैवाची भाग्याची, त्यांना स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीयेचा विधी करायला मिळाला. आपल्याजवळ काहीच नसल्याने आपण दुर्भागी आहोत, स्वामींचा कोणताही विधी करू शकत नाही, असे मनोमन दुःख करीत होती. हे स्वामींनी ओळखले व श्री स्वामी लहामायसाला म्हणतात, तुम्ही आमच्या ठिकाणी अक्षय तृतीया का केली नाही? यावर लहामायसाला अधिकच दुःख झाले व ती स्वामींना म्हणाली, जी माझ्याजवळ काहीच नसल्याने मी काही करू शकत नाही. तिचे दुःख पाहून स्वामी म्हणाले, लखुबाईसांनी अर्पण केलेली घागर आतून बाहेरून धुवून घ्या, खोल पाण्यात जाऊन बुचकळी मारून भरून आणून ते आम्हाला अर्पण करा, म्हणजे तुमची अक्षय तृतीया साफल्य होईल. अशा प्रकारे स्वामींच्या म्हणण्यानुसार लहामायसाने केले व आपल्या विधीने समाधानी झाली. अक्षय तृतीया या निमित्ताने सर्वांनी लीळेचा आठव करून अक्षय तृतीया साजरी करावी. दंडवत प्रणाम.